रविवारची सकाळ म्हणजे काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट हवाच. आज आपण बनवतोय शेव खमणी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्रॅम बेसन, त्यामध्ये अर्ध पाकिट इनो आणि चवीपुरता मीठ आणि त्याच्यात 200 ml पाणी घालून ते चांगलं मिक्स करायचं आणि एका भांड्याला तेलाचा हात लावून ते त्यात सगळं बॅटर ट्रान्सफर करायचं आणि कुकरमध्ये शिट्टी काढून हाय फ्लेमवर 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. मग 15 मिनिटानंतर जेव्हा आपण तो खमण काढतो, मस्त भुसभुशीत झालेला असतो, तर त्यावेळेला त्याचे बारीक बारीक भुगा असा करायचा हाताने. आणि मग एका पातेल्यात तेल, त्याच्यामध्ये मिरची, कढीपत्ता, राई, जिरं, हिंग हे सगळं चांगलं परतवून मग आलं लसूण बारीक चिरून ते पण त्यात परतवायचं. मग त्यात परत 200 ml पाणी घालायचं, थोडी कोथिंबीर घालायची आणि एक उकळी येऊ द्यायची. त्यानंतर 1 चमचा साखर, अर्धा लिंबाचा रस टाकून परत छानशी एक उकळी येऊ द्यायची. आणि मग आपण जो कुस्करून ठेवलेला खमण आहे तो त्यात सगळा ट्रान्सफर करायचा आणि चांगला चमच्याने मिक्स करून एकजीव करायचा. आणि मग वर कोथिंबीर शिवरायची, थोडे शेव भुरभुरवायचे आणि गरम गरम सर्व करायचं.